आमचं नाव घेण्यात आलं. त्यावेळेस आपण एक म्हणतो ना की आनंद अश्रू, की जोडी जीवांची जुळवावी, भूता परस्पर भाव ठेवावा. नमस्कार मित्रांनो, मी तेजस्विनी स्टोरीज दॅट मॅटर या शोमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. महाराष्ट्र ही संतांची भूमी समजली जाते, परंतु ही संत परंपरा खरंच नव्या पिढीपर्यंत पोहोचते का, हा मात्र मोठा प्रश्न आहे. सध्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं युग सुरू आहे, पण या विषयांना थोडं बाजूला ठेवून आज आपण संत परंपरेबद्दल बोलणार आहोत. या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहे मीडिया स्टुडंट हर्षदा. तिने आतापर्यंत अनेक वादविवाद आणि वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेतलेला आहे आणि त्यातील बऱ्याच स्पर्धांमध्ये तिने बक्षीसही मिळवलं आहे. तर आज आपण तिच्या या स्पर्धांमधील अनुभव आणि संत परंपरेबद्दल तिच्याकडून जाणून घेणार आहोत. हर्षदा, तुझं या शोमध्ये खूप खूप स्वागत. सर्वप्रथम तुझं अभिनंदन. नुकतंच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आयोजित केलेल्या जल्लोष वादविवाद स्पर्धेत तुझा पहिला क्रमांक आलाय. तर याबद्दल तुझ्या काय भावना आहेत आणि तुझा या स्पर्धेतील अनुभव कसा होता? या जल्लोष स्पर्धेमध्ये तर प्रथमच भाग घेतला होता आणि खरं सांगायचं तर वादविवाद स्पर्धा ही पण माझ्यासाठी पहिल्यांदाच होती. म्हणजे वादविवाद स्पर्धा नेमकी काय असतं, त्याची तयारी कशी केली जाते, स्क्रिप्ट कसं काढलं जातं, याबाबत मला काहीच माहिती नव्हती. खरं तर ही स्पर्धा काय असते हे मला आमच्या कॉलेजमधील एक अनिकेत सर आहेत, त्यांनी देखील अनेक स्पर्धा केल्या होत्या. मग त्यांच्याकडून मला या स्पर्धेबद्दल कळालं की या विषयामध्ये दोन बाजू असतात, एक सकारात्मक आणि दुसरी नकारात्मक. मग माझी जी बाजू होती ती सकारात्मक बाजू होती आणि त्याचं स्क्रिप्ट काढण्यासाठी मला सरांनी मदत केली. म्हणजे माझ्यासोबत जी माझी मैत्रीण होती तिचेसुद्धा स्क्रिप्ट सरांनी काढण्यासाठी मदत केली. मग त्यानंतर आमचं प्रिपरेशन झालं, तयारी वगैरे आम्ही सगळं केलं. आमची शैली असेल, आत्मविश्वास असेल किंवा आवाजातील चढउतार सगळं छान होतं. तिथं गेल्यानंतर थोडंसं दडपण म्हणतो ना आपण, तसं आलं होतं, कारण पहिल्यांदाच स्पर्धा करत होतो ही. काही स्पर्धांचे म्हणजे झालेले विषय किंवा त्यांचं बोलणं वगैरे आम्ही ऐकलं आणि मग आमच्या टोनमध्ये आम्ही जेव्हा आमचं भाषण झालं, आमचा विषय झाला, त्यानंतर आम्ही थोडंसं रिलॅक्स झालो, कारण पहिल्यांदाच स्पर्धा केली होती. आणि नंतर बक्षीस वितरणाच्या वेळेस आमचा नंबर येईल अशी काय आम्हाला अपेक्षा नव्हती, पण एक आपण म्हणतो 80-90% तशी थोडीफार गॅरंटी होती. मग जेव्हा सरांनी आमचं नाव घेतलं की तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय, अक्षदा बोडके आणि हर्षदा शेरकर, त्यावेळेस खरंच इतका आनंद झाला होता ना, आपण म्हणतो ना आनंद अश्रू, तसं काहीच आमच्या दोघींच्या बाबतीत पण झालं होतं. खूप छान वाटलं होतं. म्हणजे तू आता म्हणलीस की पहिल्यांदाच तू या स्पर्धेला गेली होतीस आणि पहिल्यांदा जाऊन पहिलं पारितोषिक मिळवलेस. तर म्हणजे तुझ्या घरच्यांना किंवा शिक्षकांना, तुझ्या मैत्रिणींना खरंच म्हणजे तुझ्यावर प्राऊड फील होत असेल आता. तर आत्ता आपण म्हणजे एक गोष्ट बघतोय की सध्याचे जे विद्यार्थी आहेत त्यांना गेमिंग, रील्स किंवा सोशल मीडियावर खूप जास्त म्हणजे त्या आवड आहे सोशल मीडियाची किंवा त्या गोष्टींमध्येच ते गुंतलेले आहेत. पण शक्यतो कोणी आता साहित्य किंवा संत परंपरा याबद्दल कोणी वाचत नाही, आवडीने तरी वाचत नाही, म्हणजे वाचत जरी असतील तरी. तर तू हा विषय कसं काय निवडलास? खरं सांगायचं तर मी पण काही संत साहित्य वगैरे आवडीने वाचत नाही, पण मला हे वाटलं की या विषयाच्या निमित्ताने मी पण संत साहित्य असेल, तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील किंवा इतर संत असतील त्यांना वाचेल, माझाही अभ्यास होईल आणि या दृष्टीने मला देखील संतांची विचार करतील, त्यांचा धर्म कळेल. आणि पुस्तक वाचताना मला देखील असं लक्षात आलं की खरंच आपण म्हणतो की आपण धर्मभेद करत नाही, जातीभेद करत नाही किंवा रंगभेद असेल किंवा हे कोणतेच वाद आपल्यात होत नाहीत. पण ते पुस्तक वाचल्यानंतर कळाले की आपण आत्ताही जातीपातींमध्ये मागे राहिलेलो आहोत. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात की जोडी जीवांची जुळवावी, भूता परस्पर भाव ठेवावा. म्हणजे जीवांना जोडणं हा ईश्वराशी जोडण्याचा मार्ग आहे असं ते सांगतात. पण आपण फक्त देवाचीच पूजा अर्चा करतो आणि मागे लोकांना बोलतो किंवा त्यांना नावं ठेवतो किंवा जातीपातीवरनं वाद करतो. आणि आपण बघतोयच की आत्ता मोबाईलमध्येच पिढी अडकलेली, तरुण पिढी तर सध्या मोबाईलमध्येच हरवलेली म्हणतोय आपण. इंटरनेट, इंस्टाग्राम असेल, यूट्यूब, फेसबुक याच्या माध्यमातूनच आपण एकमेकांना जोडलेलो आहे. पण आपण वास्तवात बघितलं तर माणूस एकमेकांशी बोलतही नाही. म्हणजे अगदी शेजारी मित्र बसला असेल तरी आपण त्याला इथून तिथं रील सेंड करतोय, मेसेज करतोय, पण समोरासमोर बोलणं काय आपलं होत नाही.
मग हे कुठेतरी कमी व्हावं, हे कुठेतरी मागे राहावं आणि माणसं एकमेकांशी जोडली जावी, हे पण मला वाटलं. आणि या दृष्टीने आपलाही अभ्यास होईल, आपण समोरच्यालाही काहीतरी सांगू शकू, म्हणून देखील हा विषय निवडला. आणि खरं सांगायचं तर याविषयी बोलताना, वाचताना आणि स्वतः ते प्रेझेंट करताना अंगावरती शहारे आल्यासारखं होत होतं. म्हणजे संतांचा विचार आज देखील वाचलं तर आपल्याला तेवढाच अभिमान वाटतो. तू आता जसं म्हणालीस की संत परंपरेबद्दल वाचन करताना तुझ्या अंगावर ते वाचन शहारे आले, तर आम्हालाही ते जाणून घ्यायला आवडेल नक्की. कसं म्हणजे तुझा विषय होता संतांचा धर्म बढाना है तो जुडना होगा, तर याविषयी तू आम्हाला काय सांगशील? खरंच या विषयात दिल्याप्रमाणे की संतांचा धर्म बडाना आहे तो जुडना होगा. म्हणजे विषय देतानाच त्यांनी आपल्याला दिलंय की संतांचा धर्म आणि बडाना आहे तो जुडना होगा. म्हणजे विषय बारकाईनं वाचला तर आपल्याला कळेल की यामध्ये 2 भाषांचा उल्लेख केला आहे. पहिला तर मराठी आणि दुसरं म्हणजे हिंदी. म्हणजे संतांनीच धर्मात भेद केला नाही, जातीत भेद केला नाही, मग आपण का आत्ता तो करतो? आपणही तो नाही करायला पाहिजे ना. म्हणजे शिवाजी महाराजांच्या वेळेस देखील शिवाजी महाराजांनी मुस्लिम किंवा मराठा यांना वेगळं मानलं नाही. त्यांचे सैन्य जे होतं ते हिंदू मुस्लिम दोन्ही होतं. मग आपण आत्ता जे धर्मभेद करतो, जातीभेद करतो, ते कुठेतरी संपलं पाहिजे असं मला वाटतं. आणि दुसरं सांगायचं म्हणजे आपण आत्ता छोट्या छोट्या कारणांवरनं रागवतो किंवा हा मला असं बोलला, ती मला तसं बोलली म्हणून वाद करतो. पण संत एकनाथ महाराज म्हणाले होते की धर्म आहे सहिष्णुतेचा रस्ता, राग न करता शांती हेच मंत्र, दुसऱ्याचे वर्तन काहीही असो तुला तुझ्या ध्येयावर ठेवायचे लक्ष. म्हणजे संत जर असा विचार करत असतील तर आपणही तो विचार करायला पाहिजे असं मला वाटतं. तुझ्या बोलण्यातून तुझं वाचन आणि संत परंपरेबद्दलची जी काही म्हणजे माहिती आहे ती आम्हाला दिसून येते. पण आम्हाला म्हणजे असा प्रश्न मला पडलाय की तू या सगळ्या स्पर्धांचं जेव्हा तयारी करतेस तेव्हा तू नक्की काय करतेस आणि काय वाचन करतेस? तर स्पर्धेचा विषय म्हणजे तसे बरेच विषय असतात, नाही म्हटलं तरी 3-4 विषय तरी असतात. पण तो प्रत्येक विषय वाचल्यानंतर समजेलच असं नाही. मग त्यातला एखादा विषय आवडला तर त्याविषयी आधी थोडासा समजत नाही, पण इंटरनेटवरती सर्च केल्यावरती किंवा त्याच्या रिलेटेड पुस्तकं बघितल्यानंतर त्या विषयाची माहिती होते. आणि मग हळूहळू त्याचं वाचन केल्यानंतर थोडा अभ्यास होऊन जातो. मग आपोआप सुचायला लागतं त्या विषयाबद्दल. आणि मग काही आता शिक्षक आहेत जे मदत करतात, मग त्यांच्याकडनं थोडीफार माहिती घेऊन, थोडेफार मुद्दे घेऊन इंटरनेटवरनं इकडून तिकडून शोधून मग ते स्क्रिप्ट तयार करते मी. तू स्पर्धांसाठी खूप सारी तयारी करतेस आणि बक्षीसरूपी फळ सुद्धा तुला मिळते. तर तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि स्टोरीज दॅट मॅटरचे पुढचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.